चांदूर रेल्वेमध्ये भाजपतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं। धामणगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विधान परिषद सदस्य अरुण अडसळ व आमदार प्रताप अडसळ हे सतत सभागृहात पाठपुरावा करीत असून आघाडी सरकारला धारेवर धरत आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीने एल्गार आंदोलन केलं। चांदूर रेल्वे उपविभागीय कार्यालयासमोर भाजपने धरणा आंदोलन केलं। आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या। महाराष्ट्र राज्यात विकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली। सातबारा कोरा करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे, महिलांवरील वाढते अत्याचार यामुळे महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने महाराष्ट्रासह चांदूर रेल्वे उपविभागीय कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्यात आलं। महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला। तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे समस्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि सर्व आम्ही महिला आघाडी सरकारचा निषेध करतो आहे। कारण महिलांवर जे अत्याचार व अन्याय होत आहे त्याविरुद्ध काहीच दाद लागत नाही। आम्ही किती वेळा अत्याचार झाल्यानंतर तहसीलमध्ये गेलो आणि त्यांना निवेदन पण दिले, पण त्याच्यावर काय झाले आम्हाला अजून काही कळलेले नाही। त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबायला पाहिजे, म्हणून आम्ही त्या सरकारचा निषेध करतो। आणि असा जर अत्याचार पुन्हा झाला तर त्याला आमच्या जो अत्याचार करणाऱ्याला आहे त्यांना महिलां जवळ द्या, त्यांचे काय हाल करतील आणि मग त्यांना महिलांना कसा त्रास होतो हे त्यांना माहीत होईल, तोच एक त्यांच्यावर न्याय होईल असं मला वाटतं। महाविकास आघाडीतर्फे देण्यात आलं होतं, परंतु शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आणि कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी आहे। तेव्हा संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं जे वचन महाविकास आघाडीनं दिलं होतं ते पूर्ण झालं नाही। म्हणून आज भारतीय जनता पार्टीतर्फे हा एल्गार धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। महिलांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे, याचा सुद्धा निषेध आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर कार्यकारिणी आणि महिलांच्या वतीने करण्यात येत आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।